प्रवेशामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। तिकीट न मिळाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा भाजपच्या निष्ठावंतांनी दिलाय। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना तिकीट दिल्यास भाजप कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा इच्छुक उमेदवारांनी दिलाय। प्रभाग क्रमांक 22 आणि 23 मधील कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष नेतृत्वाला हा इशारा दिलाय। प्रभाग क्रमांक 22 मधून भाजप कार्यकर्ते शीतल गायकवाड या इच्छुक आहेत। 2 महिन्यांपूर्वी आमदार सुभाष देशमुख यांनी शीतल गायकवाड यांच्या उमेदवारीची जाहीर घोषणा केलेली होती। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर सोलापुरात पक्षप्रवेश पार पडलेले आहेत आणि त्यामुळे आता निष्ठावंतांच्या इच्छा या तशाच राहणार का असा प्रश्न उपस्थित झाला। त्यामुळे निष्ठावंत आक्रमक झालेले आहेत। काल सुभाष देशमुख आणि त्यासोबतच विजयकुमार देशमुख यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेला होता आणि जर निष्ठावंतांना डावलून आयारामांना तिकीट दिलं तर निष्ठावंत ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार करू असा त्यांनी पवित्रा घेतलेला होता। नव्याने जे कार्यकर्ते प्रवेश घेत आहेत त्यांना मात्र तिकिटाचं आश्वासन दिलं जातं आणि ज्यांना तिकीट जाहीर केलंय त्यांना मात्र पुन्हा त्यांच्या हाती निराशा लागल्याचं चित्र आहे। हे कार्यकर्ते आहेत प्रभाग क्रमांक 22 आणि 23 मधले, तुम्हाला आश्वासन दिलं होतं, तुमची उमेदवारी जाहीर देखील आमदारांनी केलेली होती, काय नेमकं घडलंय आणि आत्ताची काय भावना? 2 महिन्यापूर्वी दिवाळी स्नेहसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रभाग क्रमांक 22 मधील सर्व भाजप कार्यकर्ते RSS हिंदूवादी सर्व बूथचे लोकांना सगळं तिथं गाठीभेटी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तिथली परिस्थिती बघून घेऊन आणि माझे काम बघून लोकप्रिय आमदार सुभाषबाबू देशमुख साहेबांनी भर सभेमध्ये मला तिकीट फायनल केली। आता सध्याला संभ्रमाची अवस्था आहे। आता मला जर तिकीट फायनल केले असतील तर त्यांना पक्षप्रवेश कशाला? त्या लोकांना तुम्ही रात्रीच्या 12 वाजता प्रवेश करता म्हणजे माझ्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता कुठं जाऊ मी? आज आमच्या पाठीशी आहेत आमचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक आहेत, माजी सहकार मंत्री सुभाषबाबू देशमुख आहेत। त्यांना माहीत आहे, त्यांनी जाणकार आहेत, जुने आहेत, त्यांना माहीत आहे आम्ही काम केलं का नाही। लाट्या काट्या मात्या ऊन वारा पाऊस आम्ही सोचायचं आणि अंगावर केसेस घ्यायचे, पोलिसांचा मार खायचं भैया। राज्यात होत असलेल्या महापालिका निवडणुकांची धामधूम जोरदार सुरू आहे। मात्र अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम आहे। प्रत्येक पक्ष युती आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे। मतांचा आणि परिस्थिती